नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण माझा शाळेचा पहिला दिवस या विषयावर मराठी निबंध पाहत आहोत. तर चला सुरू करूयात व्हिडिओ. माझा शाळेचा पहिला दिवस खूप खास आणि अविस्मरणीय होता. त्या दिवशी मी पहिल्यांदाच शाळेत जाणार होतो. सकाळी आईने मला लवकर उठवले आणि चांगले तयार केले. शाळेचे नवीन गणवेश घालून मी खूप आनंदी झालो होतो. आईने माझे केस नीट विंचरले आणि मला डबा व पाण्याची बाटली दिली. शाळेत जाताना मी थोडा घाबरलेलो होतो, पण आई माझ्यासोबत होती. शाळेच्या गेटवर पोहोचल्यावर खूप मुले पाहायला मिळाली. काही रडत होती तर काही हसत खेळत होती. माझ्या वर्ग शिक्षकांनी माझे स्वागत केले आणि मला माझ्या बाकावर बसवले. मी आजूबाजूला पाहिले तर अनेक नवीन चेहरे दिसले. पहिल्या तासाला शिक्षकांनी आपली ओळख करून दिली आणि आम्हाला आमच्या नावाची ओळख विचारली. दुपारी डब्याची वेळ झाली तेव्हा आम्ही सर्वांनी एकत्र बसून डबा खाल्ला. माझ्या शेजारी बसलेला मुलगा माझा पहिला मित्र बनला. त्याने मला त्याच्या डब्यातील चिवडा दिला आणि मी त्याला माझ्या डब्यातील पोळी भाजी दिली. आमच्या मैत्रीतला हा पहिला गोड क्षण होता. डब्यानंतर आम्ही शाळेच्या मैदानात गेलो. तिथे आम्ही विविध खेळ खेळलो. काही मुलं झोका खेळत होती तर काही धावत होती. मी सुद्धा माझ्या नवीन मित्रांसोबत खेळायला सुरुवात केली. खेळताना खूप मजा आली आणि शाळेच्या वातावरणाशी हळूहळू जुळवून घेतले. शाळेचा शेवटचा तास चित्रकलेचा तास होता. शिक्षकांनी आम्हाला रंगीत पेन्सिली दिल्या आणि एक सुंदर चित्र काढायला सांगितले. मी माझ्या आवडीचं एक निसर्गचित्र काढलं आणि शिक्षकांनी माझं कौतुक केलं. त्या क्षणी मला खूप छान वाटले. शाळा सुटल्यावर आई मला घ्यायला आली. मी तिला दिवसभराच्या सर्व गोष्टी सांगितल्या. आईने माझे कौतुक केले. त्या दिवशी मी खूप नवीन मित्र मिळवले. शिक्षकांचा स्नेह अनुभवला आणि शाळेच्या जगाशी ओळख झाली. माझ्या शाळेचा पहिला दिवस खूप आनंददायक आणि संस्मरणीय होता. आजही तो दिवस माझ्या स्मृतीत ताजा आहे. तर हा होता माझा शाळेचा पहिला दिवस या विषयावर निबंध. तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.